नमस्कार महाराष्ट्र, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसं एक छोटे छोटे जे पॉकेट आहे ते तयार करणार आहोत। चला तर सुरू करूया। असे पॉकेट कसे बनवायचे बघा। माझ्याकडे एक कापड होतं आणि त्याला मी शॉपिंग बॅग लावलेली आहे। मी शॉपिंग बॅग आहे ना 3 वेळेस लावली, म्हणजे डबल शॉपिंग लावली। शॉपिंग बॅग म्हणजे थोडंसं मजबूतपणा यावं। तर 8 बाय 8 इंचचा आपण असा स्क्वेअर घेतलेला आहे बघा। शॉपिंग बॅगच्या जागी तुम्ही नॉन-वन सुद्धा वापरू शकतात। तर मी एक डिश घेतली होती आणि डिश घेतल्यानंतर बघा अशी व्यवस्थितपणे आपल्याला ही डिश ठेवून घ्यायची आहे आणि या ठिकाणी अर्धा सर्कल मारायचा आहे। तर बघा मी या ठिकाणी मारलेलं होतं, मार्किंग केलेली होती, पण परत एकदा तुमच्यासमोर मार्किंग करून घेते। तर बघा आपल्याला हे सगळं व्यवस्थित कापड ठेवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। मार्किंग केल्यानंतर ही जी साईड आहे या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे पकडून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, कटिंग करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने। तर ही आपली कटिंग झालेली आहे। तर अशा आपल्याला 2 पीस तयार होतात। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे। कारण की ना काय आपण 3 वेळेस शॉपिंग बॅग वापरलेली होती थोडं मजबूतपणा यावं म्हणून। तर इथे दिसत होतं म्हणून आपल्या इथे शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून निसटणार नाही आणि त्याची जी फिनिशिंग आहे ती खूप सुंदर दिसेल। तर बघा या ठिकाणी आपण इथे शिलाई मारून घ्यायची आहे। नंतर बघा मी एक चेन घेतलेली आहे व्हाईट कलरची। चेनीचं जे माप आहे 9 इंच आहे आणि आपल्याला ही चेन अशी उलटी ठेवायची आहे आणि उलटी ठेवल्यानंतर या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारायची आहे। तर बघा इथे शिलाई मारल्यानंतर आपल्याला याला टॉप टिच करून घ्यायचं आहे बघा। शिलाई मारली आणि या ठिकाणी आपल्याला टॉप टिच करायचं आहे। तर बघा टॉप टिच करायचं आहे। टॉप टिच झाल्यानंतर परत दुसऱ्या साईडनेही आपल्याला इथे अशी ठेवून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे। तर बघा या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि व्यवस्थितपणे टॉप टिच करून घ्यायचं आहे। तर बघा टॉप टिच झालेलं आहे आपलं। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी रनर ॲड करायचं आहे। तर बघा मी थोडंसं तुम्हाला दाखवते रनर कसं ॲड करायचं बघा। इथे मी फक्त ओपन बाजू केलेली आहे आणि इथलं जे वरचं तोंड आहे त्या ठिकाणी आपल्याला रनर ॲड करायचं आहे। म्हणजे इथे तुम्हाला जसं दाखवल्यानुसार थोडीशी चेन अटकून घ्यायची आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला रनर पुढे ढकलायचं आहे, जेणेकरून आपल्या ही चेनमध्ये रनर व्यवस्थित बसेल आणि लॉक होईल। तर बघा अशा पद्धतीने म्हणजे इथे चेन आपली लॉक झालेली आहे, ॲड झालेली आहे। नंतर आपल्याला फक्त हा पार्ट असा उलटा ठेवायचा आहे आणि सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे। बघा आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। बघा इथे मी डबल टिबल शिलाई देत आहे। आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। बघा एक्स्ट्राचं जे आहे ते कट करायचं आहे। तुम्ही वाटलं असं तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकतात या ठिकाणी आणि डबल शिलाई मारून घेतली तरी चालेल। आता याचं जे फायनल लुक आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर बघा खूप सुंदर हा आपला छोटासा असा एक वेस्ट ब्लाऊज पीसच्या तुकड्यापासून आपण बनवलेला आहे। सिलिकॉन ब्लाऊज पीसचा तुकडा होता, फुलांचा होता, मला खूप आवडलं होते कारण की याच्यावर बारीक बारीक अशी फुलं होते आणि आता आपण त्याला थोडं व्यवस्थित करून घेतलेलं आहे, इस्त्री करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर हा पाऊच आपला तयार झालेला आहे। तुम्ही त्याच्यामध्ये पैसे ठेवू शकतात, हेअरफोन, तुम्हाला वाटेल तर तुम्ही हा असा घरगुतीसाठी वापरण्यासाठी हा पाऊच तुम्ही तयार करू शकता। म्हटलं तर एक छोटंसं पॉकेट। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।